आज आपण ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन याचे MHT CETचे MCQ पाहणार आहोत आणि हा MCQ आलेला 2004 साली. बघा काय विचारलं आहे. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ आयर्न इन Fe3O4 इज. ओके, Fe3O4 हा आपल्याला कंपाऊंड दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जो आयन आहे, आयन म्हणजे काय, Fe3, बरोबर. याचं ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. तर आता कसं काढणार बघा. पहिले आपण 3 टाइम्स Fe घेणार, कारण Feचे आयटम्स Fe3O4 मध्ये 3 आहेत. सो आपण 3 Fe म्हणजे Feचं ऑक्सिडेशन प्लस 4 इंटू ऑक्सिजनचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो इक्वल्स टू 0, कारण ह्या कंपाऊंडवरती कोणताही चार्ज नाही आहे म्हणून इथे आपण इक्वल्स टू 0 घेतलेला आहे. जर कोणता चार्ज असता तर तो इथे असता, बरोबर. पण हा कंपाऊंडवरती कोणताही चार्ज नाही दिला आपल्याला. मग त्यानंतर 3Fe प्लस 4 इंटू ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर किती असतं, -2 असतं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. ते इक्वल्स टू 0, बरोबर. आता बघा 4 इंटू -2 इज इक्वल्स टू -8. इथे आपल्याला -8 आलं म्हणजे काय झालं, 3Fe. Fe इथे ऑक्सिडेशन नंबर आपल्याला काढायचा, ऑक्सिडेशन स्टेट काढायचा Feचा, जो आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण 3Feच लिहितो आहोत. -8 इक्वल्स टू 0. मग आपण हा जो -8 आहे तो इथे घेतला तर मग त्याची साईन चेंज होते, 3Fe इक्वल्स टू 8 झालं. मग आपल्याला Feचं ऑक्सिडेशन स्टेट काढायचं आहे म्हणून आपण हा 3 खाली घेतला आणि आपल्याला Feचं ऑक्सिडेशन स्टेट किती मिळालं, 8/3. म्हणजे ऑप्शन काय आलं, A. ओके.